नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कलिंगड पिकामध्ये येलो मोजॅक याचं संक्रमण होतं आहे. आपले पीक हे काले पिवळे पडायला लागतं आहे. अशा वेळी तुम्हाला मी या औषधाची माहिती देतो. त्या औषधाची तुम्ही तुमच्या पिकामध्ये ठिबकद्वारे त्याचे नियोजन करा. तुमच्या पिकामध्ये त्याचे 100% रिझल्ट येतील. माझ्या पिकामध्ये तुम्ही बघू शकता त्याची हिरवळ कशी आलेली आहे. आणि हे बघा तुम्ही, माझ्या फळांची सेटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. आत्ता माझे 2 महिने 3 दिवस झालेले आहेत आणि फळांची साईज ही 2.5 किलो 3 किलो याच पद्धतीने झालेले आहे. आणि माझे कलिंगडचे वेले एकदम हिरवेगार आणि तंदुरुस्त आहेत. अजून मला पुढे 27 दिवस माझा प्लॉट हा व्यवस्थितमध्ये टिकणार आहे. जर तुमच्या पिकामध्ये पाने ही काली पिवळी पडत असतील तर मी सांगतो त्या औषधाची तुमच्या पिकामध्ये त्याचा वापर करा. ठिबकद्वारे ते तुमच्या पिकामध्ये सोडून घ्या. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्या पिकाची पानं ही पिवळी पडायला लागतात आणि आपलं पीक हे एकदम झुलसल्यासारखं दिसतं आहे. अशा वेळी तुम्हाला मी जे दाखवतो त्या औषधाचा तुम्ही वापर तुमच्या पिकामध्ये येलो मोजॅक आणि रोप हे काळं पिवळं पडण्यापासून वाचवू शकता. हे बघू शकता, हे प्लेज आहे आणि या प्लेजमध्ये 65% सल्फर आहे. सल्फर हे आपल्या पिकामध्ये दुय्यम अन्नद्रव्याचं काम करत असते आणि ते एक चांगलं एक बुरशीनाशक आहे. आणि दुसरं ते एक टॉनिकप्रमाणे काम करत असते. त्याच्या जोडीला 10% टेबुकोनाझोल हा घटक आहे आणि हा टेबुकोनाझोल हा रस्टवर काम करत असतो. त्याच्यामुळं तुम्ही या औषधाचा तुमच्या पिकामध्ये वापर करा. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला 10,000 रोपांसाठी याचं 1 किलो प्रमाण घ्यायचं आहे आणि 400 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण बनवून तुम्ही तुमच्या पिकामध्ये याचे ठिबकद्वारे पूर्ण प्लॉटला सोडून घ्या. आणि त्याच्यानंतर 1 दिवस त्या ठिकाणी पाणी देऊ नका, कारण तिथे थोडी जागाही सुकली पाहिजे. सुकल्यामुळं बुरशीरोग कमी होतो. या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.